नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे नागपंचमी आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. तर माझ्या सर्व व्ह्युअर्सला, ताई आणि दादांना मनापासून श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारच्या आणि नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी छान अशी रांगोळी काढून घेतली बघा बाहेर आणि माझी पूजा चालू होती. तर लवकरच आवरलं होतं आज आणि 2-3 दिवसासाठी गावाकडे गेले होते, ते पण आज येणार आहेत. तर आरवसाठीच मला आज फक्त स्वयंपाक बनवायचा होता, कारण माझा सोमवार आहे आणि काल पण आमच्याकडे उपवास पकडला जातो, भावाचा उपवास म्हणून. आणि तो आज सोडवायचा होता मला सकाळी, पण सोमवार असल्यामुळं तो सोडवता येत नाही. आज रात्रीच डायरेक्ट मला तो सोडावा लागणार आहे. तर माझी नित्यसेवा चालू होती. तर काही भागात भावाचा उपवास म्हणजे इथंच बरेच जण करत नाहीत, पण आमच्याकडं करतात. म्हणजे कालचा दिवस म्हणजे कालच पूजा वगैरे मांडतात या फोटोची आणि वारुळाला वगैरे जातात. पण आता इथं काही वारुळ वगैरे नाही, तर मी घरातच काल पूजा करून घेतली होती. आणि आज पुरणाच्या दिंडाचा वगैरे नैवेद्य त्या फोटोला दाखवतात, म्हणजे वारुळाला दाखवतात. पण वारुळ नसल्यामुळं मी इथंच दाखवणार आहे. तर माझी छान अशी पूजा मांडून झाली होती बघा. तर आज नागपंचमी पण आहे आणि श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार पण आहे, त्यामुळं घरात एवढं छान वाटत होतं. सकाळचं वातावरण एकदम फ्रेश होतं. तर मला फक्त आरवसाठीच आज स्वयंपाक बनवायचा होता, कारण गावाकडे गेलेत. तर ते आज येणार आहेत, त्यामुळं पुरणाचा स्वयंपाक मी रात्रीच करेल, कारण मला पण उपवास सोडवायचा आहे आणि आरव पण स्कूलला जाईल. तर मग सकाळी करून काही उपयोग पण होणार नव्हता पुरणाचा स्वयंपाकाचा. त्याच्यानंतर मी आरवसाठी पापड चटणी बनवत होते. तर मी इथं कांदा भाजून घेतला आहे बघा. नंतर 2 रोस्ट केलेले पापड आहे, त्यांचा असा चुरा करून तो पापड टाकला आणि त्याच्यात लसणाची फोडणी घातली होती, जिरं मोहरी आणि लसूण. तर आरवची ही फेवरेट आहे. तर तोच म्हटला मला की मला आज पापड चटणी दे, कारण तुला पण उपवास आहे, पप्पा पण नाहीत, तर मग मला पापड चटणी दे. त्याला आवडती पण, आणि कधी कधी मला पण छान वाटतं. आरव मला समजून घेतो की त्याला माहिती आहे मला आज खूप दगदग आहे, पूजा वगैरे आहे, तर आणि त्याला आवडते पण. नंतर मी असं दाण्यांचा कूट घालून घेतला त्याच्यावरती आणि छान अशी झाली बघा. थोडीशी मिरची पावडर टाकली, जास्त त्याला म्हणजे तिखट नको म्हणून कमीच टाकली. आपल्यासाठी करायची असली तर जास्त तिखट पण करू शकतो आपण. तर अशी पापड चटणी बनवून झाली. नंतर माझा उपवास होता म्हणून मी साबुदाणा रात्रीच भिजवला होता. तर मग ब्रेकफास्टसाठी त्याला साबुदाण्याचीच खिचडी बनवून देणार होते मी. तर बाजूला पीठ पण बनवून घेतलं होतं पोळ्यांसाठी. जास्त काही आज स्वयंपाक नव्हता, आरवसाठीच फक्त बनवायच्या होत्या ते. तर मग साबुदाणा बनवून घेतला त्याच्यासाठी. नंतर पोळ्या पण टाकून घेतल्या. नंतर त्याचं अगोदर आवरून दिलं आणि तोपर्यंत त्याची व्हॅन पण आली होती, तर आरवला पाठवून दिलं स्कूलमध्ये. तर आरव स्कूलमध्ये जात असताना आरव मला बाय करत होता. तर त्याची क्लासमेट आहे बघा ही अक्षदा. तर अक्षदा पण मला बाय करत होती, तर मला पण छान वाटलं. तर नंतर मग मी घरात आले आणि माझं भांडे वगैरे आवरून घेतले. तर आज लवकर झालं, कमी स्वयंपाक होता, आरवसाठीच फक्त बनवायचा होता. तर भांडे वगैरे आवरले आणि नंतर मला मंदिरात जायचं होतं आणि त्याचीच तयारी मला करायची होती, कारण मंदिरात जायचं तर म्हटलं सगळं आवरूनच जावं. तर मंदिरात नेण्यासाठी मला ताट हे करायचं होतं. तर मी रात्रीच बेल वगैरे निवडून ठेवला होता, धुवून स्वच्छ पुसून. म्हणजे 108 बेल वगैरे करून ठेवले होते. परत 108 वाती आहेत त्या तुपात भिजवून वगैरे करून ठेवले होतं. तर मी मंदिरातच जात असते श्रावणी सोमवारी, कारण की त्या 108 वाती वगैरे आहेत ना, तर मंदिरात जाण्यासाठी तिथं स्टँड वगैरे असतं, तर व्यवस्थित ते होतं तिथं. आणि मंदिरात पूजा पण छान होती. तर घरातली पण पूजा मी करून घेतली आणि नंतर आता थोडं उशिरात चालले मी, कारण घरातली सगळी कामं आवरून घेतली, कारण तिथं खूप वेळ लागणार आहे, कारण आज सोमवार आहे तर बरीच गर्दी असेल. तर म्हटलं तिथं वेळ लागेल, तर घरातली सगळी कामं करून मग जावं म्हटलं. मग नंतर आल्यानंतर फराळ वगैरे करता येईल. तर मग नंतर मी असं ताट लावून घेतलं मंदिरात जाण्यासाठी. आणि मला सांगायचं आहे की आपल्याकडं म्हणजे आपण हिंदू धर्मानुसार श्रावण महिन्याचं खूप महत्त्व आहे. तर असं म्हणतात की भगवान शिवाचं वास्तव्य हे पृथ्वीवरती असतं. तर त्याच्यामुळं अधिकाधिक श्रावण महिन्यात भगवान शिवांची पूजा केली जाते. तर मंदिरात जात असताना म्हणजे मंदिरात तर जायचं होतं मला, पण मग आज जातानीच एवढी म्हणजे प्रत्येक ताई मला भेटल्याला सांगत होत्या खूप गर्दी आहे, गर्दी आहे. तर मी खरं इथं आले तर मला पण वेटिंगला बसावं लागलं, कारण माझ्यासमोर जेवढ्या ताई आहेत ना एवढ्यांचं होणार होतं. नंतर माझं होतं आणि ज्या बाजूला बसलेत त्यांचं झालं होतं. त्या वाती त्यांच्या लावल्या होत्या, त्यामुळे त्या थांबल्या होत्या. तर ह्यासमोर माझ्यासमोर या होत्या, आता ह्यांचा नंबर आहे, त्याच्यानंतर माझा आहे. तर इथं म्हणजे संक्रांतीला पण आम्ही याच मंदिरात येत असतो. एक कॉलनीतलंच मंदिर आहे आमच्या. तर इथं अशा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहेत, गणपती बाप्पा आहेत, परत देवीचा आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो आहे. तर फायनली माझा पण नंबर आला इथं आणि नंतर मी पूजा करून घेतली. तर इतकं छान वाटत होतं. तर म्हणजे गर्दी खूप होती, प्रत्येकच ताईंचं म्हणजे चालू होतं. त्याच्यात आज नागपंचमी पण आहे आणि श्रावण महिन्यातला पहिला सण आहे. म्हणजे आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार पण आज आलेला आहे, त्याच्यामुळं जरा जास्तच गर्दी होती. तर लवकर यायचं म्हटलं तर मग इथं वेळ लागतो, म्हणून मी माझी घरातली कामं आवरूनच आले होते. तर अशी मी पण छान अशी पूजा करून घेतली बघा इथं.
तर सांगायचं असं की ह्या आपल्या प्रथा परंपरा आहेत, सणवार आहेत, आपण करत असतो. पण ह्या फक्त भारतातल्या स्त्रिया करू शकतात. कारण जेवढं दिसतंय व्हिडिओमध्ये तेवढं सोपं नसतं. प्रत्येक गोष्ट आपल्याला स्वतःहून करावी लागते. व्हिडिओत दिसलं एवढं सगळं सोपं नाही. आणि नंतर मग माझी पूजा झाली. मी 108 वाती पण जाळून घेतल्या, तिथं लावून घेतल्या. आणि त्याच्यानंतर मी इथं थोडंसं नामस्मरण करून बसले. तर माझं आरतीचं ताट घेऊन बसले होते मी. तर मला पण इतकं छान वाटत होतं आज, म्हणजे प्रसन्न वाटत होतं. आता घरी जाऊन घरच्या देवाला नमस्कार वगैरे करून म्हटलं फराळ वगैरे करून घ्यावा. तर इथं अजून पण गर्दी चालू होती. कारण आता श्रावण महिना आहे आणि सोमवार पण आहे. तर मग आता गर्दी तर दिवसभर राहणारच आहे. पण बराच वेळ गेला होता माझा. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये फास्ट दाखवले. त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. तर ही आहे श्रावणीची मम्मी, ज्या की माझी मैत्रिणी आहेत कॉलनीतल्याच. घरी आले, देवाचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मी माझा ब्लॉग एडिट केला. कारण म्हटलं आज दुपारनंतरचा ब्लॉग मी उद्या अपलोड करील. पण आज मॉर्निंगचा ब्लॉग मला आजच अपलोड करायचा होता. कारण काल भावाचा उपवास होता, तर मी काही तो ब्लॉग केला नव्हता. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.